हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी. 2 मिनिटं. नाणी नाणी ते निर्मला ते नाणी 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 ते निर्मला ते नाणी 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 ते निर्मला ते नाणी 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 ते निर्मला ते नाणी. गंगा जन्मे याची चरण कमळी गंगा जन्मे याची चरण कमळी त्यावरी पाणी घाली ती हस्त कमळी त्यावरी पाणी घाली ती हस्त कमळी. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी. काम क्रोधाचा काढोनिया मळ काम क्रोधाचा काढोनिया मळ शुद्ध सत्वाचे घालोनिया जळ शुद्ध सत्वाचे घालोनिया जळ. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी. मोहाचा क्षण टाळणं, डायबिटीस असलेल्या व्यक्तीने पेढा न खाणं, कितीही समोर श्रीखंड दिसत असलं तरी न खाणं म्हणजे मोहाचा क्षण टाळणं. आणि मोहाचा क्षण तुम्ही रोज टाळू शकता म्हणजे तुम्हाला मोक्ष हा रोज मिळू शकतो. तर ते म्हणतात भरताला की तू जर माझ्याप्रमाणे वागलास, मी सांगितलं तसं वागलास तर तुला निश्चित मोक्ष मिळेल. खरं सांगायचं तर हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आणि आपण याच्यात काय फरक आहे? हाच फरक आहे. जर त्यांच्या जागी आपण असतो तर आपण हे एवढा उपदेश आपल्या भावाला केला असता का? आता की भावंड उपदेश ऐकूनही घेणार नाही, हा भाग वेगळा, तू काय सांगतोस. पण त्यांनी निदान ऐकून तरी घेतलं. आणि काय यांच्यात फरक आहे की त्यांना कैकेयीने कटपट कारस्थान करून वनवासात जायला भाग पडले हे आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहिती. आपण जर त्याच्या जागी असतो तर विचार केला असतो की तुझ्या आईने गडबड केली, त्या वडिलांनी नाईलाजाने साथ दिली आणि त्यात मला हाकलून लावलेले बाहेर, आता तू आणि तुझा राज्य हवा तो गोंधळ झाला, मला काय करायचं, मी चाललो आता 14 वर्ष वनवासात. पण नाही, ते प्रभू होते ना, ते प्रभू श्री रामचंद्र होते म्हणून त्यांनी कळकळीने भरताला उपदेश केला की बाबा मी नाहीये पण निदान तू सांभाळतोस आणि ऑन बिहाफ ऑफ मी. आता ते पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे, त्यांनी पादुका ठेवल्या आसनावर आणि आसनावर पादुका ठेवून तो त्यांच्या नावे राज्य करतोय. मग त्यांच्या नावाला बट्टानी लागतं का मग 14 वर्षानंतर आल्यावर? म्हणून एवढ्या तळमळीने तर सांगताय. म्हणजे माझी तर अशी सगळ्यांना विनंती आहे की हा जो अयोध्या कांडाचा सर्ग 100 आहे, हा पॉलिटिकल सायन्स नावाचा जो आपल्याला सब्जेक्ट असतो BA ला MA ला, त्या सब्जेक्ट मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तरी ऍटलीस्ट असला पाहिजे. जर हा सब्जेक्ट असेल तर लोक त्याचा अभ्यास करतील आणि तेव्हा लोकांना कळेल रामायण का वाचायचं, रामायण का शिकायचं. साधारणपणे केस पांडे झाल्यानंतरच हे ग्रंथ वाचायचे असतात अशी आपल्याकडे एक धारणा चुकीची आहे. पण विद्यार्थ्यांनी का वाचायचं तर हे जर कळलं ना लहानपणापासून विद्यार्थ्यांना, तर त्यांना समजेल की रामायणात फक्त रामाची गोष्ट नाहीये, बाकी इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या उपदेशपर आणि अतिशय महत्वाच्या आपल्यासाठी आहेत. म्हणून आज मला या कारखानीस काकू म्हणाला की काहीतरी वेगळं सांगा यावेळी, नेहमीच कीर्तन नको. मागच्या वेळी कीर्तन केलं होतं, म्हटलं ह्यावेळी हा विषय बघूया, सगळ्यांना पटला तर सगळ्यांना आवडेल. तर आता बरोबर 11:15 झालेले आहेत. आता आपण मूळ रामकथेच्या आहे अनोळखी रामायण, अपरिचित रामायण. ही गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला सर्वांना ही कथा माहितीये. राम जेव्हा वनवासात गेले त्यावेळी भरत रामांच्या दर्शनासाठी वनवासात गेला होता. रामांचं दर्शन घेतलं आणि भरताने त्यांना विनंती केली की आता राज्य तुमचं आहे तर तुम्ही परत चला. परंतु प्रभू श्री रामचंद्रांनी मात्र विनम्रपणे नकार दिला. त्यावर भरताने मात्र सांगितलं की तुम्ही येत नाही आहात तर मला निदान तुमच्या पादुका तरी द्या.
त्या पादुका मी आसनावर ठेवी आणि त्या तुमच्या नावे मी राज्य करीन. तर त्यावेळी भरताला प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या पादुका दिल्या. ही गोष्ट सगळी आपल्याला माहिती आहे. पण ह्या पादुका नुसत्या दिलेल्या नाहीये, तर पादुका देताना भरताला काही उपदेश केलेला आहे. तो काय उपदेश केलेला आहे तो आपण मोठी स्वरूपात थोडक्यात पाहणार आहोत. आणि ह्या रामचंद्रांनी भरताला जो उपदेश केलेला आहे तो उपदेश भरताला जरी केला असला तरी हा आपल्या सर्वांना लागू आहे. म्हणजे त्रेतायुगात केलेला उपदेश हा कलियुगात आपल्या सुद्धा सर्वांना लागू होतो. तर अयोध्या कांड सर्ग 100 मध्ये हा उपदेश त्यांनी केलेला आहे. शोकः श्लोकत्वम अगच्छत असं रामायणाचं वर्णन आहे. वाल्मिकी ऋषींना जो शोक झाला त्या शोकाचं रूपांतर श्लोकामध्ये झालेलं आहे. म्हणून आपण आता हे जे आपण आज रामकथा पाहणार आहोत, रामजन्म कथा पाहणार आहोत, ती वाल्मिकी रामायणातील कथा आहे. म्हणून आपण वाल्मिकींचं स्मरण करूया. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या तिघांचं आपण स्मरण केलेलं आहे. वाल्मिकींचं स्मरण, प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण जमलो आहोत त्यांचं स्मरण, आणि ज्यांच्या मंदिरात आपण आज उपस्थित आहोत त्या हनुमंताचं स्मरण आपण केलेलं आहे. आता इथे मूळ कथा सुरू होते ती अशी की प्रभू श्री रामचंद्र भरताला उपदेश करताना म्हणतात, सकच्चित ब्रह्मणो विद्वान धर्मनित्यो महाद्युतिः ईश्वाकुणा उपाध्यायो यथावत तात पूज्यता. आता याचा अर्थ काय ते भरताला सांगतात की आता मी वनवासात आहे, आता मी 12-14 वर्ष परत येणार नाही कुठेही या राज्यामध्ये, आता मी चाललो वनवासात. तर ते तू जे राज्य करतोय ते राज्य करताना तू विद्वानांचा सन्मान केला पाहिजेस, ब्रह्मवेत्यांचा सन्मान केला पाहिजेस, आणि इक्ष्वाकू कुळाचे जे आचार्य आहे वशिष्ठ ऋषी यांचा सन्मान तू केला पाहिजेस. मी उद्या 12-14 वर्षानंतर जेव्हा परत येईल तेव्हा मला असं नाही कोणी म्हणता का अयोध्येच्या नगरवासियांनी की रामा तू नव्हतास तर भारताला नीट राज्य करता आले नाही, आमचा कोणाचाही सन्मान झाला. त्याने सर्पांची नावं घेतली तर सगळे सर्प येऊन यज्ञात पडायला लागले आणि शेवटी तक्षकाचं नाव त्याने घेतलं. पण पुढे आता बरंच मोठा आहे तो सगळा गोष्ट मी सांगत नाही, पण इंद्राने येऊन त्या जयाची समजूत घातली आणि तो तक्षक वाचला. मुद्दा काय सांगायचा की त्यांच्या मंत्रात एवढं सामर्थ्य होते की प्रत्यक्ष देवतांचं अवतरण व्हायचं. तसं इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, सोमाय स्वाहा, वायवे स्वाहा असं म्हणून इंद्र आला, अग्नी आला, सोम आला, वरुण आला, अष्टदिक्पाल आले, ब्रह्मा आले, शंकर आले म्हणजे अदृश्य रूपात, आपल्याला तर दिसणार नाही ते कोणाला. असे सगळ्या देवतांचं तिथे कॉन्फरन्स भरली आपल्या भाषेत म्हणून, आणि शेवटी विष्णवे नमः म्हटलं साक्षात विष्णूचं अवतरण झालं तिथे. आणि असा प्रसंग वाल्मिकी रामायणात आहे, त्यांनी दिलाय की तिथे त्यांची चर्चा होते की आता ह्या दशरथाला आपण त्याच्या यज्ञाचं काहीतरी फळ दिलं पाहिजे. आता फळ दिलं पाहिजे म्हणजे त्याने अश्वमेध यज्ञ म्हणजे पुत्र काम इष्टी, इष्टी म्हणजे यज्ञ, त्यासाठी एक वाईट शब्द आहे अंत्येष्टी, शेवटी केला जाणारा यज्ञ, इष्टी म्हणजे यज्ञ. तर पुत्र काम इष्टी म्हणजे पुत्रासाठी केला जाणारा इष्टी म्हणजे यज्ञ, असा तो त्यांनी केला अश्वमेध आणि पुत्र काम इष्टी. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या देवांनी असा विचार केला की याला आपण त्याच्या एवढ्या परिश्रमाचं आणि उपासनेचं यज्ञाचं फळ तर दिलं पाहिजे, काय द्यायचं फळ. तेव्हा त्या सगळ्यांची तिथे जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये ते म्हणतात, भगवंत म्हणतात की आता माझे अवतार धारण करण्याची वेळ झालेली आहे. पण हा जो रावण आहे, हा रावण कसा आहे, त्याला सूर्य तापवू शकत नाही आणि वारा जोराने वाहत नाही. रावणाच्या समोर समुद्राच्या लाटा स्तब्ध होतात इतका त्याचा धाक. आपल्याला माहितीये ना, त्याची आई कैकसी ती त्याचं मातीचं शिवलिंग तयार करून पूजा करायची. तो म्हणाला, आई कशासाठी, मी अख्खा कैलासच उचलून आणतो. म्हणून त्याने अख्खा कैलास पर्वत हलवला आणि ते शिव तांडव स्तोत्राची पारायण आपण पाठांतर करतो. जटाटवी गलैज्वलप्रवाहमावितस्थले गलेवलंब्य लंबिताम भुजंग तुंग मालिकाम, असं मोठं स्तोत्र फार सुंदर आहे. त्याची गेयता फार सुंदर आहे.
एवढा मोठा स्तोत्र रचणारा एवढा पराक्रमी रावण, तर एवमुक्ता सुरई सर्वैः चिंतयित्वा ततो ब्रवीत् हंतायं विदितस्तस्य वधोपाय दुरात्मनः तेन गंधर्व रक्षाणां देवानां च रक्षसां अवध्ये स्मृती वा भूत्वा तथेत्युक्तं च तन्मया. की त्याचा नाश करण्याचा उपाय मला माहिती. कारण ब्रह्मदेव तो काय म्हणतो, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो. यज्ञाचा हा प्रसाद घे, यज्ञाचा हा प्रसाद घे, राण्यांना तू वाटून दे, राणांना तू वाटून दे. येईल उदरी शेषशाही, येईल उदरी शेषशाही, कृतार्थ झालो द्यायाला पायस आलो, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो. सूर्यवंशी येणार रघुनाथ, सूर्यवंशी येणार रघुनाथ, म्हणून आला पाहण्या व्योमनाथ, म्हणून आला पाहण्या व्योमनाथ. साधला तो शुभयोग अभिजित, साधला तो शुभयोग अभिजित, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो, प्रसन्न झालो द्यायाला पायस आलो. असं तो यज्ञ पुरुष म्हणतो. त्याच्या हातात खीर असते, खिरीने भरलेलं ते भांड, त्याचं सुद्धा वर्णन फार सुंदर केलंय वाल्मिकींनी. त्याच्यावर अशी रत्न जडलेली आहे आणि सोन्या चांदीचं त्याचं मुलामा चढवलेला किंवा सोन्या चांदीचं भांड, ते काय कलश म्हणा, आपण कळशी म्हणा, कलश म्हणा. आणि असा तो यज्ञ पुरुष म्हणून दशरथ हा घे हे पायस दान आपल्याला फार सुंदर केलेलं आहे का माडगुळकरांनी, गदी माडगुळकरांनी. तर असा तो त्या यज्ञातनं प्रगट होतो आणि म्हणतो की हे तुझ्या तिन्ही राण्यांना वाटून दे आता, हाच प्रसाद. तेव्हा त्या काळी अशा गोष्टी होत असत, कारण सात्विक वृत्तीची माणसं. त्याच्यामुळे असं घडत होतं. आपल्याला वाटतं असं कसं घडत असेल, असं काही यज्ञात आमच्या एवढ्या वर्षात काही कोणी आलं नाही बाहेर होतं. पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही काही पुस्तकं वाचली तर वाडीमध्ये, नृसिंहवाडीमध्ये ज्या ज्या पळवणी महाराज असतील किंवा असे मोठे मोठे जे संत होते, त्यांनी जे यज्ञ केलं त्या यज्ञवेदीच्या खालून कासव निघालेला आहे असा उल्लेख आहे. तुम्ही जर गेलात वाडीला तर तुम्हाला तिसऱ्याची गुरुजी सांगतील या गोष्टी. आणि मी स्वतः गेलेलो आहे, मला माहिती आहे. आणि कलियुगात असे चमत्कार होतात का? असं कोणी पुरुष बाहेर वगैरे येतो किंवा असं काही होतं का? तुम्ही अक्कलकोटला जा, अक्कलकोटला तुम्हाला गुरु मंदिरात दिसेल का चमत्कार? तुम्ही गेलाही असाल कधी कोणी. गुरु मंदिरात सगळ्या देवतांची पावलं उमटलेली आहे. हा कलियुगातला चमत्कार होता, एक 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. अजूनही गेला तर तुम्हाला ती पावलं बघायला मिळतात. आपण सामान्य माणूस चालल्यानंतर आपली पावलं त्याच्यावर एम्बॉस केल्यासारखी उमटलेली आहेत. आणि त्यांनी तिथे अशी आता हे घातलेलं आहे की आपला पाय त्याच्यावर पडू नये म्हणून. हा एक कलियुगातला मोठा चमत्कार आहे. म्हणजे कलियुगात जर होऊ शकतं तर त्रेतायुगात होणं सर्वदा शक्य आहे. म्हणून तो असा त्याच्यातनं निर्माण झाला. आणि त्यांनी सांगितलं राण्यांना वाटून दे. दशरथाने अतिशय प्रेमाने तो कलश हातात घेतला आणि त्याचं हृदय आनंदाने भरून आलं की आजपर्यंत एवढी वर्ष मी कितीतरी 60,000 वर्ष राज्य केलं म्हणे, असं उल्लेख आहे. 60,000 वर्ष राज्य केलं, परंतु आता कुठेतरी माझा आशा आहे की आता उदरी येईल रघुवीर, कोणीतरी आमच्या उदरी येईल. म्हणून तो प्रसाद तो राण्यांना वाटून देतो. कौसल्या त्याची प्रिय राणी. वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम्. अंजनी गर्भ संभूतो कपींद्र सचिवोत्तम राम प्रिय नमस्तुभ्यं हनुमान रक्ष सर्वदा. आता आपण रामकथेला प्रारंभ करतोय आणि ही रामकथा मी सांगतोय आहे ही वाल्मिकी रामायणातली जशीच्या तशी श्लोक आणि त्याचा अर्थ अशा स्वरूपात आपण पाहणार आहोत. कारण रामायण बरीच आहे. अध्यात्म रामायण आहे, एकनाथ महाराजांनी लिहिलेले भावार्थ रामायण आहे, उत्तर भारतात प्रसिद्ध असलेलं रामचरितमानस संत तुलसीदासांनी लिहिलेलं आहे,
आनंद रामायण, अध्यात्म रामायण, भावार्थ अशी बरीच आहे. शतकोटी प्रविस्तर म्हणतात. 108 का असे काही रामायण आहे. त्यातलं मूळ जे रामायण आहे वाल्मिकींचं, त्या वाल्मिकींच्या रामायणात रामजन्माची कथा दिलेली आहे, ती आज आपण पाहू. त्याच्या आधी रामाचे आपण वंशज, त्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिले उत्पत्ती झाली ब्रह्मापासून. ब्रह्मा आहे सर्वात पहिले, त्याच्यानंतर मरीची, त्याच्यानंतर कश्यप ऋषी. आपण जर श्रीमद भागवत ऐकलं असेल त्याच्यात कश्यप ऋषींना फार मानाचं स्थान आहे. दिती आणि अदिती ह्या त्यांच्या 2 भार्या होत्या. दितीपासून दानवांची निर्मिती, अदितीपासून देवांची निर्मिती. त्यांचा मुलगा विवस्वत मनु, नंतर इक्ष्वाकू. इक्ष्वाकू हा अयोध्याचा पहिला राजा, म्हणून त्याला इक्ष्वाकू कुळातील म्हणतात ना, तो सूर्यवंशातला होता तो. त्याच्यानंतर कुक्षी हा त्याचा मुलगा, कुणाचा? इक्ष्वाकूचा. कुक्षीचा कुक्षी, मग बाण, मग अनरण्य, पृथुराजा. पृथुराजाही खूप महत्वाचा, त्याच्यामुळे पृथ्वीला पृथ्वी नाव पडले. श्रीमती सगळे अतिशय त्रस्त झालेले, सर्व अतिशय त्रस्त झाले असताना तेही उपाय काय आहे का म्हणून एकदा ते भगवंताकडे गेले. भगवंत म्हणजे कोण? ते गेले क्षीरसागरात पहुडलेला जो भगवंत आहे त्याच्याकडे गेले. तो असा आपल्या क्षीरसागरात असा झोपलेला होता. सगळे देव त्याच्या समोर गेले आणि मग म्हणाले, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हे देवा, ह्या असुरांनी छळ मांडलेला आहे अक्षरशः पृथ्वीवर. आम्हाला यज्ञ पूर्ण करू देत नाहीये. यज्ञामध्ये मांस, हाडं आणि प्राणी फेकून देत आहेत. रक्ताचा सडा पडतोय आमच्या यज्ञामध्ये. जिथे तुपाची आहुती जायला पाहिजे तिथे रक्ताचा सडा पडतोय. तर देवा तू काहीतरी कर. तर इतके ते अगतिक झाले होते सगळे देव. ते सगळे देव अगतिक झाले आणि म्हणाले, लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, तुझ वीणा शरण मी जाऊ पुणा, तुझ वीणा शरण मी जाऊ पुणा. लक्ष्मी रमणा संत सज्जन मुनी योगी जना, संत सज्जन मुनी योगी जना. यज्ञ आणि ती जप अनुष्ठाना, यज्ञ आणि ती जप अनुष्ठाना. महाक्रूर अशा दैत्य अधमाना, महाक्रूर अशा दैत्य अधमाना. हार करुणी मज वरी करी करुणा, हार करुणी मज वरी करी करुणा. लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा. तुझ वीणा शरण मी जाऊ पुणा, तुझ वीणा शरण मी जाऊ पुणा. लक्ष्मी रमणा. अतिशय आर्ततेने त्यांनी मानलेलं आहे. ही 4 बालक आहे, ब्रह्मदेवा समान आहेत आणि विद्वान आहेत आणि लोकहिताचं कार्य करण्यासाठी ती या पृथ्वीवर अवतरित झालेली आहे. आणि सर्वात ज्ञानवान हा त्यांचा मोठा मुलगा सत्य पराक्रमी रामचंद्र लोकांना अतिशय प्रिय होते, कारण ते निष्कलंक होते आणि ते चंद्रम्याप्रमाणे शोभा देत असत. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण. बघा मी आता म्हटलं ना तुम्हाला नावांचा अर्थ. लक्ष्मण याचा अर्थ डाग, एखाद्याला डाग किंवा खूण, ज्याच्या चारित्र्यावर कुठलाही डाग नाही तो लक्ष्मण. न लक्ष्म म्हणजे लक्ष्मण. लक्ष्म म्हणजे काळा डाग. रामायणातच एका ठिकाणी वर्णन आहे की सूर्याच्या पृष्ठभागावर सनस्पॉट्स म्हणजे सौर डाग असतात. ते आता जरा हे वैज्ञानिक दृष्टीने रामायणाचा जर अभ्यास केला त्याच्यात ते सांगतात. तर ते रामचंद्र म्हणतात, हे बघ लक्ष्मणा, त्या सूर्याच्या पृष्ठभागावर काहीतरी मला लक्ष्म दिसतंय, म्हणजे काहीतरी डाग दिसतोय काळ्या रंगाचा.
तर तो डाग म्हणजे लक्ष्मण म्हणजे ज्याच्या चारित्र्यावर कुठलाही डाग नाही, शेवटपर्यंत कुठलाही चारित्र्यावर डाग लागला तो इतका अनन्य भावे त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे मी जेव्हा हे रामायण वाचलं तेव्हा त्या अरण्यकांडामध्ये सीता त्यांना वाटेल तशी बोलते, इतकं आपल्याला वाचवत नाही, आपल्याला ऐकवत नाही. तो बारीच रामा ये, रामा वाचव, रामा लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव म्हणून रामाच्या आवाजासारखा आवाज काढून तो त्याला तिथून हाका मारतो आणि ही सीता म्हणते तू जा पहिले, राम संकटात आहे. लक्ष्मणाने ओळखलेलं असतं की राम संकटात नाही, हा कोणीतरी मायावी राक्षस आहे, परंतु ती सीता ऐकत नाही आणि सीता इतकं त्याला बोलते. वाचलेला तुम्ही वाचा, आपल्याला वाचवत नाही ही गोष्ट की आता राम घरी नाहीये, मी एकटीच आहे, तर माझी अभिलाषा धरून तू घरी थांबला आहेस असं मी तेव्हा विचारते. तरी सुद्धा लक्ष्मण म्हणतो की बास, आता याच्या पुढे मी अजून काही ऐकू शकत नाही, त्याच्यामुळे आता मात्र मी जातो असं म्हणून तो जातो. पुढची ती कथा आपल्याला माहिती. तर लक्ष्मणाच्या चारित्र्यावर कधीही डाग नाही. आणि अजून एक उदाहरण आहे लक्ष्मणाचं, जेव्हा सीता त्या पुष्पक विमानातनं जात असते, रावणाने अपहरण केलेलं असतं, तेव्हा ती आपले दागिने खाली टाकते बघा. ते दागिने त्या हनुमंताच्या आणि त्या सगळ्या वानरांच्या घोळक्यामध्ये पडतात. आणि जेव्हा रामाचं आणि सुग्रीवाची भेट होते तर सुग्रीव त्याला दागिने दाखवतो, हे काय दागिने. तर लक्ष्मणाला विचारतो रामचंद्र की आहेत कुठले दागिने आहेत. तर लक्ष्मण म्हणतो की ही पैंजण फक्त मी ओळखू शकतो वहिनीची, कारण मी आजपर्यंत वहिनीच्या फक्त पायाकडेच पाहिलेला आहे, त्याच्यामुळे मी फक्त पैंजण ओळखू शकतो. का तो चारित्र्य संपन्न असतो लक्ष्मण. कृपया बोलू नका, कृपया शांतता राखा. इतका तो लक्ष्मण चारित्र्य संपन्न असतो, म्हणून त्याचं महत्व इतकं आहे की लक्ष्मीची वृद्धी करणारे लक्ष्मण बाल्यावस्थेपासून श्रीरामचंद्रांच्या प्रती अत्यंत अनुराग बाळगून होते. आपले मोठे बंधू लोकाभिराम श्रीरामांचे सदा ते प्रिय चिंतित असो. तर अशा पद्धतीने जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी नाव ठेवलं राम. रमयती सहा रामा, जो रमवतो तो राम. म्हणजे आपल्याला बघा, आपल्याला माहिती आहे की राम शब्दाचा अर्थ काय, तर 27 अधिक 2 अधिक 54, 54 म्हणजे राम, म्हणून राम राम म्हणायचे. जर तुम्ही अशी जर आपण आपली जर मुळाक्षर पाहिली तर राम, र अधिक आ अधिक म याची बेरीज 54 येते. आपण जर काउंट केले तर म्हणजे 54 अधिक 54 म्हणजे 108, म्हणून भेटल्या राम राम म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपल्याकडे 108 वेळा रामाचं नामस्मरण घडे, असा त्याचा मागचा उद्देश आहे. जो रमवतो तो राम, योग्यांना रमवणारा तो राम. तर राम हे नाव अतिशय सार्थ त्यांनी ठेवलेलं आहे तिथे. आणि दुसरं म्हणजे की राम म्हणजे काय की आपण पाप करतो, ते पाप आपलं बाहेर पडावं राहतं, म्हणून राचारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम. आ केल्यानंतर आपल्या शरीरातनं पाप बाहेर पडलं, पण ते पुन्हा आत येऊ नये म्हणून म म्हणायचं आणि तोंड पटकन बंद करायचं. राम राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्तत कपाटवत. म्हणजे पुन्हा प्रवेश करू नये त्या पापाने आपल्या तोंडात, म म्हणायचं आणि तोंडाचं कपाट बंद करून घ्यायचं. राम का सगळा अर्थ त्याच्या मागे दडलेला आहे. तर असं या प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मकाळ बरोबर 12:40 झालेले आहे. तर आता आपण पाळणा म्हणूया, आपण जन्मकाळ साजरा करूया. तोपर्यंत मी फक्त एक नाणी म्हणतो, कारण आपण बाळाला जेव्हा बारसं करतो, आता आपण बारसंच करणार आहोत, त्याचं बाळाचं जेव्हा बारसं करतो तेव्हा आपण त्याला गरम पाण्याने सुगंधी द्रव्याने न्हाऊ घालची आपल्याकडे पद्धत आहे. तशी ही रामाची नाणी आहे ती मी म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही काही होत नाही. कचित सहस्रैर मूर्खाणाम एकम इच्छसी पंडितम पंडितो हि अर्थ कृच्छेसु श्रेयसम महत्. म्हणजे हजारो मूर्खांच्या बदल्यात एकाच पंडिताला तुम्ही जवळ ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला अकबर बिरबलाची गोष्ट माहिती. अकबराच्या दरबारात इतकी सुंदर नवरत्न दरबार, नवरत्न होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ होतं. अगदी निवडून त्याची परीक्षा घेऊन त्यांनी या सगळ्या मंत्र्यांची नियुक्ती केली होती. केवळ कोणाचा वशिला आहे म्हणून नियुक्ती केली नव्हती. सहस्राणि मूर्खाणाम यत् युपास्ते महीपती अथवा अप्युत्तान्येव नास्तितेषु सहायता. म्हणजे 10,000 जरी मूर्खांना जवळ ठेवलं तरी अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांचा उपयोग होत नाही. जो हुशार आणि विद्वान मनुष्य आहे तोच तुम्हाला उपयोगी पडतो. आपल्याला माहिती आहे मूर्खांना जवळ ठेवलं तर काय होतं. ह्या ठाणे शहरात ज्या
पक्षाची सत्ता आहे, त्याच पक्षाचे काही लोक आपण सकाळी सकाळी टीव्हीवर बघतो. तुम्हाला कळलं असेल काय म्हणायचं. तर असं नाही होता का, मग विद्वान मनुष्य जर असेल आजूबाजूला आणि चांगले सल्लागार असतील राजाला, तर ते राज्य चांगलं आणखी व्यवस्थित होतं. अमात्या उपधातीता पितृपैत्रान महाश्रुती श्रेष्ठात श्रेष्ठेषु कच्चित्वम नियोजयसी कर्मसु. आणि हा तर फार मोठा प्रश्न. आता तर मंत्री आता आपल्याला मिळणारच नाही, जे लाच घेत नाही, जे निश्चल आहे आणि आपल्याकडे अनेक वर्षानुवर्ष काम करत आहेत, जे अंतर्बाह्य पवित्र आहेत, श्रेष्ठ आहे, अशाच अमात्यांना तुम्ही तुमच्या राजदरबारात स्थान दिलं पाहिजे. उपदेश किती सुंदर केलाय बघा. आपल्याला या रामायणातल्या गोष्टी माहिती नसतात. आपल्याला फक्त राम लक्ष्मण सीता, रावणाने सीतेला पळवून नेलं वगैरे, मग सेतू बांधा, हनुमंताची भेट, हे सगळं साधारणपणे ह्या इतक्या सुंदर गोष्टी रामायणात त्यांनी सांगितलेल्या आहेत. कच्चित दृष्टस्य शूरस्य नीतिमान मतिमां शुची कुलीनश्च अनुरक्ताश्च दक्षस्य सेनापती कृतः. आता त्यांनी राज्यकारभार कसा करावा हे सांगितलं. मग आता संरक्षण सेनापती कसा असावा, नेताजींसारखा असावा, नेताजी सुभाषचंद्र बोसांसारखा असावा, तात्या टोप्यांसारखा असावा, सेनापती बापटांसारखा असावा. त्यांनी म्हटलंय सदा संतुष्ट राहणाऱ्या शूरवीर धैर्यवान बुद्धिमान पवित्र आणि कुलीन आणि आपल्या ठिकाणी अनुराग ठेवणाऱ्या. इथे अनुराग या शब्दाचा अर्थ श्रद्धा. राजावर सैनिकांची श्रद्धा असली पाहिजे. आपल्याकडे राष्ट्रपती हा तिन्ही सेना दलांचा प्रमुख असतो. मग त्या राष्ट्रपती असा पाहिजे की त्याच्यावर सैन्याची श्रद्धा असली पाहिजे. आणि असा रणकर्मदक्ष पुरुषच पाहिजे की ज्याला तुम्ही सेनापती म्हणून नियुक्त करू शकता. बलवंतश्च कश्चिते मुख्या युद्ध विचारदाः दृष्टापदानां विक्रांता संकृत्य मानिता. आणि तुमचे जे योद्धे आहेत ते कसे आहेत, बलवान पाहिजे, युद्ध कुशल पाहिजे, पराक्रमी पाहिजे. आणि आजकाल सरप्राईज टेस्ट नावाचा एक प्रकार असतो शाळेमध्ये, की पटकन मुलांना विचारतात की आज ही इंग्लिशची परीक्षा आहे, गणिताची परीक्षा. ती सरप्राईज टेस्ट घेतली की बऱ्यापैकी मुलांना काही येत नाही, कारण घोकमपट्टी करायची सवय असते विषय समजून न घेता. तर तशी तुमच्या सैनिकांची सरप्राईज टेस्ट तुम्ही घेता की नाही हे विचारतायत प्रभू श्री रामचंद्र. म्हणजे तुम्ही युद्ध सराव करता की नाही, युद्धाचा सराव चांगला झाला पाहिजे. तुमची जी हत्यार आहे तुमच्याकडे, ती हत्यारांना व्यवस्थित तेलपाणी केलं गेलं पाहिजे. नाहीतर जेव्हा खरोखर बंदूक चालवायची वेळी तेव्हा बंदुकीचा चाप जरी ओढला तरी त्यातनं गोळी सुटणारच नाही. असं व्हायला नको. आपल्याकडे जो हल्ला झाला त्या ओमळे साहेबांचं तर केवढं कौतुक आहे. त्यांनी एका लाठीने त्या दहशतवाद्याला पकडून दिलं. किती मोठं कौतुक आहे. त्यांच्याकडे काही शस्त्र नव्हतं, परंतु एका लाठीच्या बळावर त्यांनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं. तर युद्ध सराव होणं महत्वाचं आहे आणि चांगली शस्त्रास्त्र त्यांना तुम्ही पुरवली पाहिजेत. शस्त्रास्त्रात सुद्धा घोटाळा असतो आपल्याकडे, की म्हणजे रामराज्य म्हणून आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष रामराज्य आहे का? अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना झाली 2 वर्षापूर्वी. वर्ष झालं त्याला. खूप आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ही, खरंच सांगायचं तर. पण नुसती राम मूर्तीची स्थापना करून नाही ना होणार आहे. ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ह्या रामांचे गुण, रामाने जे भरताला उपदेश केलेला आहे तो उपदेश जर आपण सगळ्यांनी अंगीकारला तर खरं रामराज्य येईल. अंता भव्य सिंदूर लेपना म्हणतो ती गोष्ट अशी की अहिरावण महिरावणांनी प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना बांधून पाताळात नेलं होतं त्यांच्या देवी समोर बळी देण्यासाठी. तर त्यांच्या कुटीच्या बाहेर खडा पहारा होता हनुमंतांचा. कधीही झोपायचा नाही. गुडाकेश म्हणतात त्याला. गुडाका म्हणजे निद्रा. ज्याला निद्रा येत नाही तो गुडाकेश. मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुमिच्छसि असं गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणताय. म्हणजे माझ्या देहामध्ये तू आजपर्यंत जे पाहिलं नाही ते पहा, मी तुला आता विराट रूप दाखवतो. तर हा असा गुडाकेश, त्याला कधीही निद्रा यायची नाही. पण तरी सुद्धा राम आणि लक्ष्मणांचं अपहरण झालं कसं? जेव्हा त्याने आज कुटीत डोकावून पाहिलं तेव्हा कळलं की भुयार काढलंय आणि पाताळात घेऊन गेले त्या दोघांना. हनुमंताने सूक्ष्मरूप धरून तो पाताळात गेला आणि त्यांनी सगळी नगर रचना पाहिजे. एवढा मोठा नगर पाताळात, अहिरावण महिरावण. आता काय करायचं म्हणून त्या अहिरावण आणि महिरावणांचा तो मोठा दरवाजा होता, मोठं द्वार होतं. तिथे हनुमंताचा मुलगा उभा होता, मकरध्वज. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती असेल कदाचित. मकरध्वजाने त्याच्याशी युद्ध केलं आणि हनुमान म्हणतो माझ्या इतका सामर्थ्यवाणी कोण आहे हा? तर तेव्हा हनुमंताला कळतं की हा माझाच मुलगा. हनुमंत खरा ब्रह्मचारी,
त्याचा मुलगा कसा असेल, पण मकरध्वज हा त्याचा मुलगा. पण लंका दहन केल्यानंतर हनुमंताने नदीकाठी विश्रांती घेताना त्याने आपला घाम टाकला नदीमध्ये आणि तो एका सुसरीने मगरीने गिळला. त्याच्यापासून जो मुलगा उत्पन्न झाला त्याला मकरध्वज म्हणतात. त्याचं आणि हनुमंताचं युद्ध झालं, परंतु हे आपल्याच वडिलांशी आपण युद्ध करतोय हे म्हटल्यानंतर त्याने माघार घेतली आणि त्यांना सांगितलं हनुमंताला, मी सगळं नगर तुम्हाला दाखवतो. आणि त्यावेळी मात्र हनुमंताने युक्ती केली. वृत्ता कसा आहे, धूर्त का, हे आपण बघतो. ही कथा फार मोठी आहे, ती आता सांगत नाही. धूर्त असा की जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध, अहिरावण महिरावण आणि राम लक्ष्मण यांचं युद्ध सुरू झालं तेव्हा काही केलं ते दोघं मरेना. एवढी अस्त्रशस्त्रांचा वापर केला तरी दोघं मरेना. तर का, याचं उत्तर फक्त त्या अहिरावण महिरावणाच्या पत्नीला माहिती. म्हणून हा पत्नीकडे गेला हनुमंत आणि सांगितलं, मला उत्तर सांग, हे दोघं मरत नाहीये कितीही अस्त्रांचा वापर केला तर. तेव्हा तिची पत्नी म्हणते की ह्यांना अमृताचा पुरवठा होतो. भुंगे जे असतात ना पाताळातले, ते त्यांना अमृताचा पुरवठा करतायत. तर तू त्या भुंग्यांना सांगितलंस की तू अमृताचा पुरवठा थांबव तर हे दोघं मरतील. ठीक आहे, तो भुंग्यांना जातो, भुंग्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. भुंगे घाबरून शरण येतात. भगवंता मी काय करताय, घाबरलोय, तुम्ही आमचं असं हे करू नका, तुम्ही आम्हाला मारू नका, तुमची काय आज्ञा आहे ते सांगा. हनुमंत म्हणतो की तुम्ही पहिली दोन गोष्टी करायच्या. साटल लोट आपण म्हणतो की एक तर तुम्ही त्याला अहिरावण आणि महिरावण यांना अमृत पुरवठा थांबवा, आणि दुसरं म्हणजे यांची जी पत्नी आहे ना तिच्याकडे एक मोठा पलंग आहे, तो पलंग जाऊन पोखरून ठेवा. एवढंच का विचारू नका, माझं एवढं काम करा. ठीक आहे, भुंगे त्याप्रमाणे अमृताचा पुरवठा थांबवतात आणि इकडे जाऊन त्या पत्नीकडे जो पलंग असतो राहतो पोखरून ठेवतात. जेव्हा हनुमंत आणि त्या पत्नीची भेट होते अहिरावण महिरावणांच्या, तेव्हा ती पत्नी हे सांगते ना की भुंग्यांद्वारे त्यांना अमृताचा पुरवठा होतोय, तर मी सांगते याच्याबद्दल तू मला काय देणार, असं ती हनुमंताला विचारलं. मला रामचंद्रांचा स्पर्श हवाय. तो म्हणतो की नाही, त्यांचं एकपत्नी व्रत आहे, स्पर्श नाही होऊ शकत, पण ते माझ्या घरी आलेले, माझ्या पलंगावर बसलेले मला पाहिजे. धूर्त धूर्त वैष्णव म्हणतो गायका, धूर्तपणे तो म्हणतो ठीक आहे, पण जर तुझ्याकडे जर काही अपशकुन झाला तर मात्र ते आल्या पावली परत जातील. म्हणून त्याने ही सगळी योजना, इतके ते बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, ही योजना करून ठेवली होती त्याने गपचूप. जेव्हा अहिरावण महिरावणांचा वध होतो त्याच्यानंतर जेव्हा राम आणि लक्ष्मण परत जायला निघतात तेव्हा हनुमंत म्हणतात, देवा एक काम करायचंय. काय म्हणे, आता तिच्याकडे जायचं आहे, तिच्या पलंगावर तुम्ही बसायचं. हनुमंत आला, रामचंद्र म्हणतात, अरे तुला माहिती आहे माझं एकपत्नी व्रत आहे, असं मी जात नाही कोणाची, म्हणजे आताच्या वर्षी बेडरूम मध्ये जात नाही मी कोणाच्या, तर मी काही जाणार नाही. तर हनुमंत म्हणतो, एक वार माझ्यावर कृपा करा, तुमच्या प्रतिज्ञेचा भंग होणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे, तर तुम्ही एक वार जा. तर हनुमंतावर इतका विश्वास असतो रामाचा, स्वतःपेक्षा जास्त विश्वास हनुमंतावर असतो. ठीक आहे, राम आणि लक्ष्मण जातात, ती अगदी त्यांचा आदरा तिथे करते आणि बसा म्हणते. पलंगावर बसल्यानंतर काडकन पलंग कोसळतो खाली, कारण भुंग्याने तो पलंग कोसळून ठेवलेला असतो आधीच. आणि मग हनुमंत म्हणतो की आता ते थांबणार नाही तुझ्याकडे, कारण आता इथे हा असा गडबड झालेली, अपशकुन झालेला आहे, आता आम्ही आमच्या राज्यात परत जातो, म्हणजे अजून रावणाची लढाईच आहे. म्हणून ते बुद्धिमत्ता वरिष्ठ, म्हणून धूर्त वैष्णव गाय. हे प्रत्येक समर्थांनी